भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या दुसऱ्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 100हून अधिक नागरिकांनी जनता दरबारात सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती घेतली। जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे नमो ॲप डाउनलोड करून घेण्यात आले व मोदी सरकारने 9 वर्षात केलेल्या कामगिरीची पुस्तिका नागरिकांना यावेळी देण्यात आली। यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांची मोफत नोंदणी करण्यात आली व त्याचबरोबर विविध शासकीय योजनेची माहिती देखील यावेळी नागरिकांना देण्यात आली। आरोग्य, शिक्षण, कर्ज, महापालिका, महसूल विभाग, परिवहन व अन्य विविध प्रशासकीय कार्यालयातील समस्या विषयांचे निपटारा या जनता दरबाराच्या माध्यमातून करण्यात येत आहेत। यामध्ये विशेषतः सोलापूर महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग, रस्ते, ड्रेनेज, पाणी, विविध नागरिकांच्या मूलभूत सुविधा व अन्य महापालिकेतील कामांविषयी तात्काळ या समस्याचे निपटारा होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून कामे मार्गी लावत असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले। जे काही योजना आहेत त्या योजनेचे कागदपत्र जर कमी असतील तर आम्ही इथं सर्व प्रत्येक पदाधिकारी यांना सर्वांना सांगायला लागलो। आम्हाला सर्व शहरवासियांना आवाहन करायचं आहे, जे कोणी आपल्या महानगरपालिकेचं काम किंवा पंतप्रधानांचं शासकीय योजनेचे काम किंवा मुख्यमंत्री फडणवीस जे काही सुचवलेले कामं आहेत त्या सर्व योजनाबद्दल कामाबद्दल सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। जे काही कागदपत्र कमी असतील ते सांगतो, पण या बुधवारी नाही झालं तर पुढच्या बुधवारी दर बुधवारी 10 ते 1 वाजेपर्यंत आपल्याला सर्वांना आवाहन करतो, आपण सर्वजण या ठिकाणी यावं। जास्तीत जास्त कामाचं या ठिकाणी जे काही कागदपत्र कमी असतील ते सर्व कामं आम्ही पूर्ण करून आपल्या स्कीममध्ये बसवून या ठिकाणी योजनेचं काम आम्ही करणार आहोत। तुम्ही सर्वांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण सर्वजण दर बुधवारी 10 ते 1 वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी सांगितले। यावेळी सृष्टी मल्टी सर्व्हिसेसचे व्यंकटेश कैंची यांचे विशेष सहकार्य मोफत नोंदणी करण्यास लाभले। दर बुधवारी 10 ते 1 या वेळेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयामध्ये नागरिकांच्या समस्या व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहून समस्यांचे निपटारा करणार आहेत। नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदेश निमंत्रित सदस्य राजाभाऊ माने यांनी सांगितले। आणि आपण पाहत असाल चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी नागरिकांचा आम्हाला मिळतोय। 12 प्रतिसादांचा त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळेल आहे। प्रत्येकाचा फॉर्म भरून त्यानंतर त्यांचं कशा पद्धतीने कर्ज सँक्शन होईल, या कर्जांना कशा पद्धतीने मदत करता येईल याची आम्ही संपूर्ण जबाबदारी भारतीय जनता पार्टीकडून घेतोय आणि नक्कीच आम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या 12 प्रतिसादांवर पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही आणखी जोमाने काम करू आणि अनेक इतर समस्या असतील, महापालिकेच्या असतील किंवा सिव्हिल हॉस्पिटलच्या असतील, या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे आमचे नेते मंडळी उपलब्ध आहेत। आणि मी आपल्या माध्यमातून सुद्धा सर्वांना विनंती करतो की दर बुधवारी या जनता दरबारामध्ये आपण सुद्धा आम्हाला आपल्या समस्या सोडवण्यासाठी संधी द्यावी। महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्षानुसार सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेने 12 पद्धतीने घ्यावा असं शहराच्या वतीने नम्र आवाहन करतो। केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत तरी सोलापूर जनता या गोष्टीचा लाभ घ्यावा नम्र आवाहन। या जनता दरबारास भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, सरचिटणीस विशाल गायकवाड, प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार, राजाभाऊ माने, सागर अतनोरे, यतिराज होनमाने, नागेश पासकंटी, महेश देवकर, अंबादास पामू, ओंकार होमकर, विशाल धोत्रे आदींसह पदाधिकारी यांची या जनता दरबारमध्ये उपस्थिती होती।